हात झाला. संत म्हणजे साक्षात देव. जगाच्या कल्याणासाठी विधात्याने संतांना येऊनची पाठवलेला आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह जिजविती उपकारे हे संतांचे मुख्य लक्षण. अशाच महाराष्ट्रातील संतांनी 1000 वर्षापूर्वी पालखी उत्सव सुरू केला. त्याचे अनुयायांनी वारकरी म्हणतात. वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली अंधा रे मनचेरे पक्षी सुरे आनंद आपल्या अभंगवाणीतून आपल्याला मंत्रमुक्त करणारे 17व्या शतकातील साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. म्हणूनच संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील काळच लागले. वारकरी संप्रदायातील मानाचा पुरवणारे संत ज्ञानेश्वर महाराज देवाचे द्वारी क्षणभरी तेने मुक्तीचारी साधूया. देवाच्या दारात तो खंडा थांबला. त्या जीवात्म्याला मुक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील शिरोमणी आपल्या अभंगातून पांडुरंगाच्या प्रतिष्ठेची आस्था होते. संत एकनाथांनी आपल्या भारुडातून जनजागृती केली. संत एकनाथांनी एकनाथी महत्वाचा 20,000 एवढ्या असलेला ग्रंथ रचला. संत जनाबाई विठ्ठलाची निश्चित भक्ती करणाऱ्या आपल्या अभंगातून विष्णुभावाचे वर्णन कौतुक करणाऱ्या संत जनाबाई. पक्षी जाळे निरंतरा महाराजांची अलंकारा मारा निंदते आकाशी धापत आली या वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेचे महत्वाचे संत होता. त्यांच्या रचना म्हणजे भक्ती आदर आणि प्रेमाचा गोडवा आहे. आपल्या रचनांमधून ती जीवनाचे वास्तव्य आणि त्या दुःखमय परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. विठ्ठल नावाचे घोष करीत पंढरीची वाट चालणारी वारकऱ्यांची मांडी आहे. विष्णू माऊलीच्या ओळीला अष्टदिशांतून जणू भक्ती रंगात वाहत पंढरपूरची भीमा चंद्रभागेला येऊन पडले आणि त्रिवेणी संगमाची संस्थेचा महासागर निर्माण होतो. त्याची गर्जना त्याची काळ सर्वत्र अडवू येऊ लागते आणि देहाने सोपरी असतो तरी मराठी वर काढू लागते. पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन साथीत या साथ द्याया बघ इथेच राहील सारे निवारून मग पंढरी समी जाईन चंद्र